तुझी प्रार्थना। तर आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील नियम सर्वांसाठी हा पाठ अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण सांगा पाहू वाहतुकीचे नियम कोणते आहेत. बघा, वाहतुकीचे नियम भरपूर असे आहेत. बघा, जाताना डाव्या बाजूने तुम्ही गाडी चालवणं गरजेचं आहे. सिग्नल जे आहेत त्यांचा काय करणं गरजेचं आहे, त्यानुसार तुमची वाहतूक असणे गरजेचं आहे. असे बरेच असे रूल्स आहेत. हे नियम किंवा रूल्स पाळल्याने काय होईल, तर वाहतुकीचे नियम पाळले तर काय होणार की जी गर्दी होत असते रस्त्यावरती ती काय होईल, कमी होईल. आणि जे अपघात रस्त्यावर होत असतील त्यांचेसुद्धा प्रमाण कमी होणार. तर यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो का, तर नाही. हे सर्व जे शासनाने जे नियम आहेत ते कंटिन्यू असंच असणं आपल्याला बरं वाटतं. तर वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असायचे तुम्हाला वाटतं का, तर तुमची उत्तरं इथे वेगवेगळी आली असती. प्रत्येक जणांनी वेगवेगळी उत्तरं इथे दिली असती. तर वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. बघा, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात आणि ते आपण पाळतोच. तसेच सामाजिक जीवनातसुद्धा असे काही काम करायचे काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य, जबाबदारी म्हणजेच इथं रिस्पॉन्सिबिलिटी अँड कर्तव्य म्हणजेच ड्युटी काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. प्रश्न विचारला जातो, नियम का तयार करावे लागतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. बघा, जर नियमांचे जर आपण पालन केलं तर आपल्या मात्र जीवनामध्ये शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. नियम सर्वांसाठी असतात. नियम हे एक दोघा तिघांसाठी असतात का असे, तर नियम हे समाजातील सर्व लोकांसाठी असतात आणि ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमापुढे कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही. म्हणजे कोणीही उच्च नाही किंवा कोणीही कमी जास्त दर्जाचा असा नाही. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. बघा, तुम्ही रस्त्याने जाताना जर कोणी नियम मोडला तर ट्रॅफिक हवालदार लगेच काय करतो असतो, त्यांच्याकडून काय असेल ती शिक्षा म्हणजे पैसे वगैरे त्यांच्याकडून तो घेत असतो, एक पावती त्यांना देऊन. तसेच नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. आणि जर नियम कोणीतरी मोडला तर त्याला अमुक एक नियम, त्याला एक अमुक नियम असं काही नसतं. तर सर्वांना समान नियम काय असेल तो केला जातो. मी नियम देताना, नियम मोडल्यावर शिक्षा देताना कोणामध्येही भेदभावसुद्धा केला जात नाही. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. इक्वालिटी हा नियमांचा काय असतो, आधार असतो. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. आपले सामाजिक जीवन आहे हे कशाच्या आधारे चालते, नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असते म्हणून आपण ते पालन करतो. हे कोणत्या वेगळ्या प्राण्याने तयार केलं का, नाही. तर हे नियम माणसानंच तयार केले का, तर हे सर्व मनुष्य जातीच्या हितासाठी आहे म्हणून. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. आणि नियम हे कंटिन्यू तसेच राहतात का, तर समाजाच्या हितासाठी त्याच्यामध्ये थोडाफार बदलसुद्धा करावा लागतो. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात मात्र फरक आहे. म्हणजे समाजासाठी निर्माण केलेले नियम आणि निसर्गाचे नियम यामध्ये खूप मोठीशी तफावत आहे. बघा, फरक आहे, खूप मोठा असे फरक आहे. तर पहा, निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. सूर्याचं उगवणे असेल किंवा मावळणे, ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. म्हणजे एखादी वस्तू वर फेकली तर वरच जाईल असं नाही, ती खाली येतेच. समुद्राची भरती ओहोटी असून ते चंद्राच्या बदलणाऱ्या कला असू दे, ह्या सर्व गोष्टी नियमानुसार चालतात. कोणत्या, निसर्गाच्या नियमानुसार. यामध्ये मानव हस्तक्षेप करू शकत नाही. निसर्गाचे नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. म्हणजे ह्यात कधीही बदल होत नसतात. ते कालबाह्य होत नाही. म्हणजे ते गेल्या 50 वर्षात असं होते, पुन्हा ते सूर्य उगवायचा बंद झाला असं काही होत नाही. परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणासाठी हक्क नव्हता, शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता.
मात्र त्या नियमांमध्ये बदल करून माणसानेच काय केले, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला. म्हणजे हा परिस्थितीनुसार त्या नियमात बदल केला. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता आणि 1988 नंतर मतदानाचा हक्क प्रत्येक व्यक्तीस म्हणजे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला. बघा, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मतदानाचा हक्क 21 वर्षे ज्यांना पूर्ण आहे त्यांनाच होता आणि 1988 नंतर पुन्हा तो मतदानाचा हक्क बदलला गेला. ज्या व्यक्तीला वर्ष 18 वर्षे पूर्ण झाले त्यांना मतदानाचा हक्क दिला गेला. म्हणजे ह्या नियमात काय केला, बदल केला. करून पहा, आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेत शाळेत कोणते नियम होते विचारा. तुम्ही तुमच्या पालकांच्या आजी आजोबांची 3 स्तंभ तयार करा आणि शाळेसंदर्भातील नियमांची माहिती भरून तुम्ही हा चर्चा करायची आहे. तर हे नेहमी तुम्ही लक्षातच ठेवा, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समानच असतो. त्यांना विकासाच्या सारख्या संधी मिळाल्या पाहिजेत. पहा, सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते, म्हणजे चांगल्या अन्नाची गरज असते. पोषक अन्न सर्व वयोगटातील व्यक्तींना मिळालेच पाहिजे. मुलांनी इतक्या पोषक आहाराची मुलींनाही गरज नसते का? आमच्या घरी तर फक्त भावाला सकस अन्नाची गरज आहे असे म्हणतात, ती मुलगी म्हणतात. तर असा भेदभाव केला जातो. तसा भेदभाव करणं चुकीचं आहे. तर या मुलींच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही काय द्याल? मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असं तुम्हाला वाटतं? तर असा भेदभाव करत असतील तर तो घरामध्ये भेदभाव न करणं गरजेचं आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे किंवा शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणार आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो. आता या चित्रामध्ये अन्याय होत आहे असं तुम्हाला वाटतं बघा, की तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं, तो गरीब बिचारा सावकारला म्हणतो. म्हणजे हा सावकार त्या गरीब बिचाऱ्या माणसावर अन्याय करत आहे. आणि इकडे पहा, एक सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार का देता, अशी ती मोलकरीण म्हणते. म्हणजे समाजातील अशा स्तरावर सुद्धा अन्याय केला जातो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी नियम करावे लागतात. नियम का करावे लागतात? की कोणत्याही प्रकारचा कोणाही व्यक्तीवर अन्याय होऊ नये म्हणून नियम तयार करावे लागतात. खालील नियमांची एक सूची दिली आहे. प्रत्येक नियमांच्या काही हेतू आहे, काही नियमांचे अनेक हेतू आहेत. वर्गात यातील प्रत्येक नियमावर चर्चा करा. मला असे वाटते या नावाच्या पुस्तकात तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करा. तर सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रेक्षकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. आता हा नियम आहे असं का? मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण, निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यात बंदी, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण, कामगारांच्या नेमणुकीवर बंदी, जंगलतोड व शिकारीवर बंदी. याच्यावर तुम्ही काय करायची, चर्चा करायची आणि तुमचं मत तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. इथं तुमच्या मताला खूप महत्त्व आहे. तर आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरेचेही पालन करत असतो. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहे. आपण सण समारंभांचा एकत्रित आनंद घेतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मानही करतो का? घरी आलेला पाहुणा तर त्यांचा आपण सन्मानसुद्धा करतो. पर्यावरणाचे संतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ नेचर राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. म्हणजे प्राण्यांविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा व शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहे. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, अत्याचार न करणे. आणि शांतता म्हणजेच काय, की सर्व शांतता चित्तेने काय करणं, सर्व मूल्य पालन करणं. हे आपण पूर्वीच्या काळापासून समाजाच्या जीवनात चालूच आहे. असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत. त्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद.
यामुळे समाजात काय होतं, उच्च नीच अशी दरी होती जातीभेदमुळे. हा उच्च जातीचा, तो नीच जातीचा अशी दरी निर्माण होते आणि विषमता वाढली जाते. म्हणजे त्या लोकांमधल्या मनातलं अंतर भरपूर वाढलं जातं. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. अस्पृश्यता म्हणजे जे नीच जातीतील जे लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कामामध्ये सहभागी करून घ्यायचं नाही, पानोट्यामध्ये येऊ द्यायचं नाही, मंदिरात प्रवेश नाही, अशा प्रकारची प्रथा होती. आणि आपल्या स्वतंत्र भारताच्या संविधानानेच अस्पृश्यतेची ही प्रथा नष्ट केली. कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढीचे निर्मूलन करावे लागतं आणि आपल्या देशात सती, बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. तर कित्येक वेळा कायदे करून अशा ज्या वाईट रूढी आहेत त्यांचं निर्मूलन म्हणजे त्या नष्ट करावं लागतात आणि आपल्या देशात सतीविवाह, बालविवाह यासारखं काय केलं, रूढींवर बंदी घालण्यात आली. सतीविवाह म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं की एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर त्याला काय केलं जायचं की त्याच्या चितेवरच काय केलं जायचं, तिच्या पत्नीचं सुद्धा तिनं आयुष्य संपवायचं. तर जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला बघा आपल्या देशामध्ये. की जादूटोणा म्हणून असायचं की लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी पाडून काय केलं जायचं, फसवलं जायचं. मग अशावेळी ह्या जादूटोणा करून लोकांना फसवणारा जो बंदी घालणारा जो कायदा आहे तो सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला, महाराष्ट्र राज्यात. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे. म्हणजे असे बरेच असे आपल्या समाजात ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्या वेगवेगळे कायदे करून त्याच्यावर काय केलं, बंदी घातलेल्या आहेत. चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते, त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाहीत. बघा आता ह्या अशा काही रूढी परंपरा आहेत की त्यामुळे समाजातील लोकांना खूप वाईट असं भोगायला मिळतं. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, त्यामुळे गरिबी वाटायला येते आणि गरिबी आणि शिक्षणाचा अभाव ह्या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या, तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. त्या दूर केल्या पाहिजेत तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. पर्यावरण रक्षण, प्रोटेक्शन आवर एन्व्हायरमेंट. समाजात समता व न्याय, इक्वॅलिटी अँड जस्टिस प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्याची गरज असते. बघा जसं समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे महत्त्वाचे असतात तसे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कायद्यांची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे, त्यासाठी आपण त्या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे आणि ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. तर बघा की आपल्यानंतर येणारे जे काही पिढ्या आहेत त्यांनासुद्धा ती नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे आणि त्या साधनसंपत्तीचं आपण काय केलं पाहिजे, जतन केले पाहिजे. आता आपण मित्रांनो जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे म्हणजेच ऑब्स्टॅकल्स आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्षच करावा लागला. त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या सर्व सुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत शिकले. तर आता आपण आज काय शिकलो बघा की पूर्वीचे माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपराच्या विरोधात कायदे केले जातात. तर इथं तुम्हाला हा धडा समजला असेल. सगळ्यांनी धडा हा पुन्हा रीडिंग करायचा आहे आणि ह्याच्यावरील स्वाध्याय सोडवायचा आहे.